हडपसर ते स्वारगेट रोडवर संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान फातिमा नगरकडून रेस कोर्सकडे जाणाऱ्या सिग्नलवर कोणीही वाहतूक कर्मचारी दिसून आलेला नाही। याबाबत आम्ही वानवडी वाहतूक पोलीस स्टेशनचे वाहतूक निरीक्षक मोहिते साहेब यांच्याशी बोललो असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत। म्हणून आम्ही पुन्हा त्या ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत। पुणे शहरात वाहतूक कोंडी ही मानव निर्मित कशी असू शकते हे आम्हाला जनतेसमोर आणायचे होते। एकाच चौकात 5-5, 6-6 वाहतूक कर्मचारी उभे राहून मोटारसायकलवर कारवाई करताना दिसत होते, परंतु ज्या ठिकाणी वाहतूक जाम होते त्या ठिकाणी मात्र कोणीही दिसून आले नाही। ज्यावेळेस आम्ही वाहतूक निरीक्षकांशी बोललो त्यावेळेला एका महिला कर्मचाऱ्याला त्यांनी त्या फातिमा नगर चौकात पाठवून दिले। नागरिकांनी सांगितल्यानंतर वाहतूक कर्मचारी नियमानासाठी पाठवणे हे कितपत योग्य आहे? प्रत्येक वेळेला नागरिकांनी वाहतूक निरीक्षकांना फोन करून प्रत्यक्ष भेटून सांगितल्यावरच ते कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार का? अगोदरच त्याची उपाययोजना का केली जात नाही याबाबत नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे। हा आहे बीटी कवडे रोड। या ठिकाणी पण पहा एकही ट्रॅफिक हवालदार इथं दिसायला तयार नाही आहे। सिग्नलच्या किती पुढे लोक आलेले आहेत, मग याच लोकांना टार्गेट केलं जातं आणि नंतर पावत्या केल्या जातात। हा क्रोमा डीमार्टचा चौक आहे, हडपसर स्वारगेट। समोर जी सिग्नलच्या खाली ट्रॅफिक कॉन्स्टेबलसाठी जी टपरी दिसते तर वाजायला 5:30 वाजलेले आहे, तरी देखील या चौकात एकही पोलीस कॉन्स्टेबल ट्रॅफिक कंट्रोल करणारा पुढे आपल्याला दिसत नाही। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।